संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोघेही महाराष्ट्राच्या इतिहासातील महान विभूती होते. तुकाराम महाराजांनी भक्ती, नैतिकता आणि सामाजिक सुधारणा यांचा प्रचार केला, तर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून अन्यायाविरुद्ध लढा दिला. यांचे नाते एकमेकांशी प्रेरणादायी होते. जिथे शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांकडून भक्ती आणि नैतिकतेचा धडा घेतला, तर तुकाराम महाराजांनी शिवरायांना स्वराज्यासाठी आशीर्वाद दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी प्रभावित झाले होते आणि त्यांचा आदर करत होते. त्यांनी महाराजांना सांगितले की स्वराज्याची स्थापना ही भगवंताच्या कृपेने आणि जनतेच्या भल्यासाठी असावी. त्यांनी शिवाजी महाराजांना नीती, भक्ती आणि नीतिमत्ता यांचे महत्त्व समजावले. असे सांगितले जाते की शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट पंढरपूर किंवा देहू येथे झाली होती. शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांना सुवर्णमुद्रांचे दान देऊ केले, पण त्यांनी ते स्वीकारले नाही. त्यांनी शिवरायांना न्यायप्रिय राज्यकारभार करण्याचा सल्ला दिला आणि राजसत्ता ही जनतेच्या सेवेसाठी असावी, असे मार्गदर्शन केले. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाते हे भक्ती आणि पराक्रमाचे होते. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या शिकवणीनुसार राज्यकारभार केला. दोघेही समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरले आणि आजही त्यांचा वारसा महाराष्ट्रात जिवंत आहे.